मी शिंदेंच्या 1 तास आधी जात आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। माझ्या सभा लवकर असल्यानं मी आधी निघालो असं फडणवीसांनी सांगितलंय। शिंदेंसोबत भेट झाली नसली तरी फोनवर बोलणं होत असतं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। असं आहे, मी रात्री उशिरा आलो आणि मी त्यांच्यापेक्षा लवकर चाललोय, कारण मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या 1 तास नंतर आहे। त्यामुळे भेट झाली नाही, उद्या होईल, त्याला काय। म्हणजे शेवटी आम्ही दोघेही आता प्रचारात पूर्णपणे मग्न आहोत। फोनवर तर आमचं बोलणं रोजच होतं, त्याच्यामुळे आता भेट झाली नाही झाली तर ते तयार व्हायचे आहेत। मला लवकर निघायचं आहे, कारण माझ्या सभा लवकर ठेवल्या आहेत, यात कोणची मोठी गोष्ट आहे। मी अगोदर आलो होतो आणि मुख्यमंत्री महोदय नंतर आले होते आणि इथं एकत्र बैठकीमध्ये सभा होत्या। आता त्याच्यामध्ये फोनवर आमची चर्चा होत असते। तर छापेमारीचा मुद्दा भावनिक करत मत मागण्याचा बापूंचा प्रयत्न असं आमदार बाबासाहेब देशमुख यांनी म्हणत शहाजी बापू पाटलांवर टीका केली आहे। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही असंही देशमुखांनी म्हटलंय। आपल्याबरोबर बाबासाहेब देशमुख आमदार काय सांगतात, दोघांची कार्यालयात छापेमारी झाली? ज्या वेळेस बापूंच्या ऑफिसवर छापे पडले त्याच दरम्यान शहर विकास आघाडीचं जे फुले चौकातलं ऑफिस आहे त्या ठिकाणी छापे पडले। फरक एवढाच झाला की तुमच्यासारख्या टीव्ही चॅनलकडे ते चित्रीकरण मिळालेलं नाही आणि त्यांची न्यूज अगोदर लागली आणि त्या कारणास्तव बापू तो मुद्दा करून भावनिक होऊन मतदारांसमोर मत मागण्याचा प्रयत्न करतायत। बऱ्याचशा वेळा आबासाहेबांचं नाव घेऊन भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत, पण इथली सांगोल्यातली जनता ही सुज्ञ आहे। अशा भूलथापांना इथली सांगोल्यातली जनता बळी पडणार नाही आणि निश्चितपणे शहर विकास आघाडीचाच विजय होईल। मला वाटतं ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यालयावर पडली त्याच पद्धतीने आमच्याही कार्यालयावर पडलेली आहे। निश्चितपणे कायमच बापूंच्या भाषणातून बिनबुडाचे आरोप आपण पाहिलेले आहेत आणि इथल्या तालुक्यातल्या जनतेला ते आरोप ऐकल्यानंतर हास्यास्पद एक विनोदाचा कार्यक्रम वाटतो। कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी महत्वाची आहे। भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कोणाचा 5 पैशांमध्ये देखील मिंठा नाहीये। समोर बसलेल्यांनी सांगावं, काम करण्यासाठी अजित पवारांनी पैसे घेतले असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं हे वक्तव्य आहे। सत्तेत आल्यास विकास करता येतो असं देखील अजितदादा म्हणतायत। माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कोणाचा 5 पैशाचा मिंठा नाहीये। आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसलेत, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात। इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली, मग आमचं काम झालं। उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेने केलं असं बन यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हा अतिशय मोठा आरोप केलेला आहे। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं असं नवनाथ बन म्हणाले। शिंदेंकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात झाली असं नवनाथ बन म्हणाल्यात। महायुती टिकावी ही सुरुवातीपासूनच भाजपची भूमिका राहिली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दुर्दैवाने काही ठिकाणी आमची युती झाली नाही, महायुती झाली नाही। त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर उलट एकनाथजी शिंदे तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं। कुठं? सिंधुदुर्गामध्ये। भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं। मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे सेनेने करावा। युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे। आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती धर्म तोडण्याची सुरुवात झाली असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेनंच केलेलं आहे आणि आमची तर नेहमी महायुती टिकावी अशीच भूमिका राहिली असं देखील नवनाथ बन म्हणाले। युती धर्म न पाळणं याची सुरुवात देखील शिंदेंच्या शिवसेनेनेच केली असं देखील नवनाथ बन यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी हा अतिशय मोठा आरोप केलेला आहे।
मतमतांतर मतभेद झाले असेल तरी देखील महायुतीमध्ये फरक पडणार नाही असं बावनकुळे म्हणाले. पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. आम्ही बंधन पाळतोय, युती धर्म पाळतोय असं नरेश म्हस्केही म्हणाले. 3 तारखेला निकालाच्या दिवशी कळेल की संध्याकाळी पुन्हा एकदा आम्ही बसू, 4 तारखेला बसू. पण महायुतीमध्ये ठरलं होतं की ज्या ज्या ठिकाणी मित्रपक्ष लढतील त्यावर टीका टिप्पणी न करता मैत्रीत्वाच्या भूमिकेतनं निवडणूक लढा. राज्याच्या महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जे काही मतांतर झाले, मतभेद झाले असतील याचा काही फरक पडणार नाही. महायुती ही आमची जो समन्वय आहे तो आम्ही पुन्हा करू आणि समन्वयातनं पुन्हा या राज्यातली महायुती टिकवू. एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत की युती धर्म पाळण्यासाठी एक आचारसंहिता ठरवायला पाहिजे, म्हणजे की युती धर्म थोडक्यात पाळला जात नाही असे संकेत त्या शब्दात. हे बघा, निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकामध्ये वेगवेगळे, जरी आम्ही महायुतीत राज्य शासन असेल, लोकसभेमध्ये आम्ही एकत्र लढलो, पण त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बाजूनी राहणं गरजेचं असतं प्रत्येक नेत्याला आणि त्याकरता काही बंधनं असतात, ती नक्कीच पाळली गेली पाहिजेत आणि ती आमच्याकडनं आम्ही पाळतोय. त्यामुळे तुम्हाला जे काही अपेक्षित माझ्याकडनं काही त्याच्यावर प्रतिक्रिया असेल, युती धर्म पाळतोय, बंधन आहेत, म्हणून तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. सगळे तसे पाहायला गेलं तर फार कोणी वेगळे अशातला काही भाग नाही. आमच्यातले ते आमच्यातले ना आम्ही त्यांच्यातले जे काही वेगळे अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळं आज एकत्रित बसलो. येणार काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, काही कार्यक्रम आहे, हे सगळे याच्याविषयी चर्चा करावी ह्या हेतून आम्ही एकत्र बसलेलो. तुम्ही निवडणुकीच्या ज्या याद्या आहेत त्याच्यातनं संयुक्तिक आंदोलन वगैरे करणार गोळावर? मला असं वाटतं आंदोलन करण्यापेक्षा आता तांत्रिकदृष्ट्या त्याच्यावर अभ्यासाची आवश्यकता आहे. आंदोलनाने मतदार यादीतला तांत्रिक घोळ मिटणार नाही. त्याच्यासाठी अतिशय बारकाईने अभ्यास करून हे प्रश्न मिटवता येतील. निवडणूक आयोगानं त्याच्यात सकारात्मक पाऊल आत्ता तरी उचलल्याचं आम्हाला दिसतंय. आम्ही सगळ्या प्रभागातले जे जे ऑब्जेक्शन्स आहेत ते निवडणूक आयोगाला सादर केलेले आहे. याच्यात अधिकारी दोषी आहे. अधिकाऱ्याने जर चूक केली तर हायगाय त्याच्यावर कारवाईची हायगाय सरकारने, निवडणूक आयोगाने करू नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोग पोलिसांनी छापा टाकला, पैशांचे व्यवहार सुरू असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. तर मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले देशाच्या निवडणुकीत, परंतु त्यांना मोकळाच मिळाला असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. एक शिल्लक सेना आहे आणि किंचित सेना आहे असं भाजपच्या वतीने सांगतात. शिल्लक आणि किंचित सेनेचा धसका त्यांनी घेतलेला हे तर क्लिअर होता ना. बेस्ट कामगाराची निवडणूक 3000 मतदाराची होती आणि त्याच्यातलं माहिती सुद्धा नसेल नेत्यांना की अशा पद्धतीनं अलाइन झालेलं आहे म्हणून. मीडियाने बघता अशा पद्धतीनं चित्र मोठ्या प्रमाणावर रंगवलं. परंतु किंचित सेना असेल किंवा शिल्लक सेना असेल तर याचा धसका दिल्लीश्वर सुद्धा घेतात आपले. ते का घेतात? अशी शेलारांना तोंड घशी अनेक वेळ या सगळ्या शिल्लक सेनेने आणि किंचित सेनेनं पाडलेलं आहे. पैसे वाटून निवडणुका जिंकता येत नाही असं अर्थतज्ञ सुब्बाराव म्हणतात एका कार्यक्रमात. काय रोख असावा? नाही, खरं तर चुकीचा पायंडा मागच्या 2-5 वर्षात आपल्या या, मला बाकी भारताचं काही माहिती नाही, पण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि विशेषतः सत्ताधारी पक्षांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. निवडणुकीच्या आधी कोणतंही काम करायचं नाही, निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करायचा. त्यांचेच मंत्री सांगतात की लक्ष्मीचं दर्शन घ्या, निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरच झोपा, लक्ष्मी येईल तिचं दर्शन घ्या, मंत्री सांगतात. आणि निवडणूक आयोग चूप बसून उभा आहे. चूप बसतं निवडणूक आयोग काही कारवाई करत नाही. सुब्बारावने सांगितलं हे काही चुकीचं अशातला भाग नाही. सर्वसामान्य माणसंसुद्धा 1 रुपये खर्च न करता निवडून आलेले उदाहरणं आता पण या हिंदुस्थानात आहे. अनेक नगरसेवकसुद्धा असेच वर्षानुवर्षे 4-4, 5-5 टर्म निवडून येतात.
आणि जनतेलाच याच्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे की अशा पद्धतीनं पैसे वाटणारे किंवा पैसे देऊन निवडून येणाऱ्याला घरी बसवलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान केलं तर त्या मतदाराला सुद्धा नैतिक अधिकार त्या उमेदवाराला बोलण्याचं कोणताही राहत नाही, हे सुद्धा मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते प्रचारात यासाठी दिसत नाही की पराभव स्पष्ट आहे, नंतर उगाच कशाला खापर फोडायचं म्हणून आता घरी बसून सगळं हक्क आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे पण नगरपालिकेच्या निवडणुका, अनेक निवडणुका जर बघितल्या तर कोणत्याही कोणाची युती आहेत. आता मी परवा उमरग्याला गेलो होतो. उमरग्यात शिंदे सेना आणि काँग्रेसची युती आहे. माजी खासदार शिंदे सेनेचा रवी गायकवाड त्यांचा मुलगा उभा आहे तिथे आणि काँग्रेस त्याच्यात 14-15 जागा लढते. या